नॉर्मली असं लोकांच्या मनात येतं, की आयुर्वेदिक जर ट्रीटमेंट घेतली, तर ती खूप स्लो आहे ॲलोपॅथीपेक्षा. एक लक्षात घ्या, योग्य डायग्नोसिस जर झालं, तर ट्रीटमेंट घेतल्या दिवशी पेशंटला कमीत कमी 30 ते 80% किंवा 100% बरं वाटतं. आज तुम्ही ओके. ॲलोपॅथीची औषधं किंवा एखादं वोव्हरॉनचं इंजेक्शन किंवा वोव्हरॉनच्या गोळ्या, डायक्लोफिनेकच्या गोळ्या, तुम्ही पेन झालं 4 तासासाठी ते पेन कमी आहे. परत हां, 4 तासांनी पेन आहेच ना. बरोबर आहे. ते असं थोडी आहे, की मी गोळी खाल्ली आणि माझं कायमचं पेन गेलं. हां, मला सांगा, आज डायबिटीज लोकं किती वर्ष गोळ्या खात आहे ॲलोपॅथीच्या? प्रिस्क्रिप्शन येतात माझ्याकडे. तो डायबिटॉलॉजिस्टनी लिहिलेलं असतं, पांडुरंग चरणी विलीन होईपर्यंत ही गोळी खाणे. अरे म्हणजे मला सांगा, ॲलोपॅथी म्हणजे काय 100% बरं करणारं नाही. शाश्वत शास्त्र आहे का? आयुर्वेद शास्त्र आमचं 5,000 वर्षापूर्वी, मॅन्युअल थेरपी 5,000 वर्षापूर्वीची शास्त्र आहेत. ॲलोपॅथी शास्त्र हे आज 200-300 वर्षाचं आहे. हां, आयुर्वेद शास्त्र आमचा आजोबा आहे. आणि एक लक्षात घ्या, डायग्नोसिस हेच महत्वाचं आहे. जर डायग्नोसिस योग्य झालं तर पेन पहिल्या दिवशी कमी होतं.